शिट 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 शिट. हळू हळू. व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या व्लॉगमध्ये. तर आज या सुंदर अमृतसर शहराचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. काल एक दिवस आम्ही या शहरामध्ये मुक्काम केला होता. काल आम्ही गोल्डन टेम्पल बघितलं, त्यासोबत वाघा बॉर्डरवरती गेलो आणि आज आमचा श्रीनगरकडे प्रवास सुरू होणार आहे. जवळपास अमृतसरपासून श्रीनगर हे अंतर एक 400-450 किलोमीटरचं असणार आहे. सकाळचे ऑलमोस्ट 6:45 होत आलेले आहेत आणि माझी संपूर्ण तयारी झालेली आहे. सर्व काही पॅक करून ठेवलेलं आहे. मात्र काल रात्री ज्यावेळी आम्ही वेदर चेक करत होतो त्यावेळी हेवी रेनफॉल दाखवत होता आज सकाळी, आणि आज हे वेदर बघा पूर्ण क्लिअर आहे. इवन आम्हाला सनराईजही बघायला मिळेल अशी शक्यता वाटते. तर चला निघूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. येस, ॲडव्हान्टेज पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेज पण आहेत हेवी मोटरसायकलचे. हा बापरे. चला. गणपती बाप्पा. तिथून डावीकडे वळायचं होतं रे. जाऊ दे चल. 8 तास 59 म्हणजे जवळपास 9 तास दाखवतोय आपल्याला श्रीनगरला पोहोचायला. हो हो हो, डावीकडे. अरे रे रे रे, शिट 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 शिट. चल चल, आहे वाटतं रस्ता. चल. मी सांगितलं सागरला आणि मलाच रस्त्यावरून वळवता आलं नाही. ती मोठी मोठी झाडं आहेत बघ ना. लाकूड असं सरळ आहे, स्ट्रेट. जसं तू मगाशी म्हणत होतास, एका झाडामध्ये एक घर पूर्ण तयार होईल. रस्ता नंतर त्यांनी वळवलाय वाटतं. रणगाडा घेऊन जाऊया का कागलकरासाठी खेळणं म्हणून. अरे पण एवढे शार्प टर्न आहेत ना बघ ना. आता मी मॅपमध्ये बघतोय, हायवे असून सुद्धा एकदम असा एक्स्ट्रीम लेवलवरती वळवलाय रस्ता. कोल्हापूरचा ठेकेदार होता का? तांबडा पांढरा सोलकडी दही कांदा. सरदार ब्रेंड सिंग युनिव्हर्सिटी गुरुदासपूर. ते मागे बस स्टँड तुझे म्हणत होतास ना, ते गुरुदासपूर मधलं आहे वाटतं. म्हणजे हे पूर्ण गुरुदासपूरच आहे. चेकिंग सुरू आहे की काय? चलो. बाबा मी इंटरकॉम डिस्कनेक्ट करतोय बाबा. हसून हसून मेलो. चल आता गपचूप आता सांगतोय. मागच्या 10 मिनिटांमध्ये आम्ही एवढं हसलोय. अरे 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 बापरे. मला डोळ्यातून पाणी येत होतं, त्यामुळे मला समोरचं दिसायचं बंद झालं. मी म्हटलं बाबा माझे गाल दुखतायत, मी गाडी बाजूला घेतो. ऐक, एक शब्दही काढायचा नाही आताच सांगतोय. पठाणकोटसाठी उजवीकडे वळायचं. सो आपण जाणार आहोत सरळ. तर अशा तऱ्हेने आम्ही 9:44 म्हणजे 9:45 वाजता पठाणकोटमध्ये पोहोचलेलो आहोत. मस्त आलो रे आपण. दीड तासात तरी नक्कीच आलो आहे आपण इथपर्यंत. यस, नॉनस्टॉप आल्यामुळे आपल्याला हे अंतर एवढं कापता आलं ॲक्च्युली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल थँक्स टू हमारे ऑल डिअर कागलकर. पठाणकोट क्रॉस करून मला वाटतं आम्ही जम्मूमध्ये एंट्री केलेली आहे की नाही माहीत नाही. अजून नाही. ते पठाणकोट शहराचा हे असणार, शहराची कमान असणार आहे ती.
बॉर्डर अजून पुढे असेल. सावकाश जाऊया थोडं. हरियाणावाले आहेत. अरे एक्सपल्स आहे रे तुझी. जम्मू श्रीनगर 300. अरे श्रीनगर 337 दाखवत आहे मॅप मध्ये 294. आता आपण ज्या नदीवरून जात आहोत ही नदी मला वाटतं पंजाब आणि जम्मूची बॉर्डर ठरवते. आणि ही नदी क्रॉस करून आपण एंट्री करत आहोत जम्मू मध्ये. नदी कोणती आहे खरं? रावी नदी. रावी नदी क्रॉस करून आपण आता जम्मू मध्ये एंट्री केलेली आहे. आणि आपल्याला राईट लेफ्ट घ्यायचं आहे. हां स्ट्रेट घेऊन लेफ्ट, म्हणजे रस्ता ज्या बाजूला चाललेला आहे त्या बाजूला जायचं आहे. हे बघा जम्मू. तू फोटो काढूया का एक? जम्मू काश्मीर लिहिलंय उजवीकडे. चल जाऊ दे. काय कोणती नदी आहे रे? पात्र फार मोठं आहे. अरे नाही, हा ही गाडी थांबली आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं आहे इथे. अदरवाईज समोर तर रस्ता मोकळा आहे. हो बापरे, वायझर वर करतो बाबा, फार गरम होत आहे. कराडचा उड्डाण पूल अगदी कराडमध्ये आल्यासारखं वाटतंय बघ. इथून डावीकडे जो रस्ता जातो तो थेट चिपळूणला जातो. सागर म्हणतोय इथून जे चिपळूण येणार आहे डावीकडे घेतल्यानंतर ते पाकिस्तान मधलं चिपळूण असणार. हा चला आता आपण साताऱ्याकडे निघालेलो. सरळ जायचं म्हणतोय. हे बघ आत्ता जो आहे ना इथून उजवीकडे वळणारा रस्ता तो आपल्या मॅपप्रमाणे, आणि त्या दादाने सांगितलं आहे ना त्या रस्त्याने पण सरळ जाऊया. चल, पण रस्ता दाखवतच नाही आहे रे सरळ. म्हणजे 2 रूट तरी सुचवायला पाहिजे होते ना मॅपने आता. अरे कॅम्पस बघ या कॉलेजचा, आणि कसला स्वच्छ आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. मस्त आहे मस्त आहे. आलो आपण जम्मूमध्ये आलो आहे. नाही मगाशी तर तिथे 48 किलोमीटर होतं रे. विजयपूर आहे हे. विजयपुरा नाही, विजयपूर. विजयपुरात तिकडं अण्णा तिकडं खाली गेल्यावर खाली साऊथमध्ये तुम्हाला ते विजयपुरा मिळणार आहे बघा. विचार कारण की हे बघ इथं 1 2 3 4 किती चिमण्या आहे बाजू. म्हणजे दोन्ही बाजूला रोडच्या आम्ही बघतोय या चिमण्या दिसत आहेत जिथे मला वाटतं विटा तयार होतात. 250 किलोमीटर आम्ही आलेलो आहोत आणि अजून 250 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. पण पुढचा 250 किलोमीटरचा प्रवास थोडा मला असं वाटतं कठीण असू शकतो, कारण आत्ताचे 250 किलोमीटर आम्ही अगदी सहज आलेलो आहोत. हां पठाणकोट नंतरचा पॅच किती 30 किलोमीटरचा असेल तो पॅच. पठाणकोट नंतरचा जो 30 किलोमीटरचा पॅच होता तिथे मला वाटतं फ्लायओव्हरचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागला. दॅट्स इट. नाहीतर मग पुन्हा हा जो रिंग रोड आहे हाही एकदम मक्खन. सागर म्हणतोय ताजी ताजी लँडस्लाइड हो गई इधर. अरे 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 काय म्हणतो? हां ते काय श्रीनगर उधमपूर. अरे इथून घालायची गाडी हळूहळू. अरे बाबा चला उडवायचा का रे ड्रोन? खाली ना त्या टनेलचं काम सुरू आहे, ते पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे
अजून आपल्याला हे असं या घाटातून जावं लागणार आहे. एकदा त्या टनलचं काम झालं की हा घाट संपलाच रे. आत्ता मागे तिथे रस्त्याच्या बरोबर मध्ये एवढी मोठी घोरपड होती. नेमकं त्यावेळेला माझा कॅमेरा बंद होता आणि कॅमेरा स्टार्ट करेपर्यंत ती वळून रिटर्न आतमध्ये गेली. त्या घाटामधून खाली उतरल्यानंतर फायनली आम्हाला श्रीनगरसाठी हायवे मिळाला. मला तर प्रचंड तहान लागली होती. मी सागरच्या हायड्रेशन पॅकमधून पाणी प्यायलो, कारण माझ्या हायड्रेशन पॅकमधलं पाणी केव्हाच संपलेलं होतं. आता मात्र 12 वाजून म्हणजे 12:30 वाजलेले आहेत. आता भूक लागली आहे, त्यामुळे एक छानसं रेस्टॉरंट किंवा ढाबा बघून नको 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 चल चल थोडंसं पुढे चल. सागर पाजी आमचे सिरियस झाले, लगेच बघायला सुरुवात केली. हा रस्ता एकदा झाल्यानंतर जम्मू टू श्रीनगर काहीच उरणार नाही अंतर. नाही माझ्या लक्षात नाही, मला वाटलं 200 किलोमीटर आहे. मी भावूक झालो रे. सो सॅड. ॲक्च्युली इथे कुठेच नेटवर्क मिळत नाही आहे. मी आत्ता या दादांकडून वायफाय घेऊन घरी मेसेज वगैरे केला आहे की मी व्यवस्थित आहे आणि आमचा प्रवास व्यवस्थित सुरू आहे. आता आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि जेवणामध्ये आम्ही हे पालक पनीर आणि बटर नान घेतलेलं आहे. अजून इथून जवळपास 1-250 किलोमीटर पुढे श्रीनगर आहे. बऱ्याच वेळपासून आम्ही रेस्टॉरंट शोधत होतो, कारण सकाळी आम्ही खूप लवकर नाश्ता केला होता, त्यामुळे प्रचंड भूक लागली होती. तर आता मस्तपैकी या पालक पनीर आणि नानवरती ताव मारूयात. जेवणामध्ये आम्ही पालक पनीर, बटर नान, रोटी, दाल तडका, जिरा राईस, थम्सअप आणि पाणी बॉटल एवढे सगळे पदार्थ घेतले होते. जवळपास 495 रुपये फक्त आमचं बिल झालं आणि त्या मानाने जेवणाचा दर्जा अतिशय चांगला होता. खूप छान जेवण होतं. चला निघूयात. सागर पुढे गेलेला आहे आणि तो सांगतोय पुढे खूप ढग आलेले आहेत. डोंट नो आता आम्ही उर्वरित प्रवास कसा करणार आहोत. बापरे खरंच की. चलो. हो हो हो. गाडी सुरू झाल्यानंतर थोडा रिलीफ मिळतो यार. पेट्रोल पंप पटनी टॉप 86, पटनी टॉप 86 किलोमीटर आहे की रे. हे बघ आत्ता मला जम्मू किंवा काश्मीरमध्ये आल्यासारखं थोडं थोडं वाटायला सुरुवात झाली आहे. चला फ्यूल अप करून झालेला आहे. जम्मूमध्ये सुद्धा पेट्रोल स्वस्त आहे. ॲक्च्युली 96 समथिंग होतं. तर आम्ही टँक फुल केलेली आहे आणि आता श्रीनगरपर्यंत तरी आपली गाडी आरामात जाईल. मला वाटतं घाट सेक्शन सुरू झालेला आहे आणि पटनी टॉपपर्यंत आपण आता नॉनस्टॉप जाणार आहोत. डाव्या बाजूला तुम्हाला डोंगरांच्या मध्ये जी काही पांढरी पांढरी घरं किंवा जे काही दिसत आहे ते ॲक्च्युली वैष्णोदेवी मंदिर आहे. होय 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 भाई क्या है क्या ये तो बस अभी शुरुआत है. अरे मला वाटतं पाऊस आहे पुढे. रेन गिअर्स घालायचे की जायचं. चल इकडे या बाजूला आहे, या बाजूला नाही आहे. चल जाम. काय झालं पुढे? काय झालं काय पुढे? नाही तो थांबला नाही जेवायला.
लेफ्टम उद्धमपूर शहरामध्ये तुमचं स्वागत आहे. पटनी टॉप 45 किलोमीटर, श्रीनगर 186, श्यामा प्रसाद मुखर्जी टनल, चेनानी नेश्री. मला प्रवास करायचा नाही. अरे बाबा, होय 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 होय. हा, इथे जागा पण नाहीये. आयला मंडळी, जेवायला आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून जवळपास 150 किलोमीटर आल्यानंतर आम्ही या ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो होतो. आता हा गरमागरम चहा अगदी कडक आलेला आहे आणि आम्ही या, एक मिनटं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हे बघा, एवढ्या सुंदर ठिकाणी चहा घ्यायचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. ॲक्च्युली जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा चालू आहे, त्यामुळे चहा घेण्याचा सुद्धा प्रसंग हा पहिलाच असणार आहे. आणि इथून जवळपास 100 किलोमीटर पुढे अजूनही श्रीनगर आहे. 5 वाजलेले आहेत आणि मला वाटतं अजून हे 100 किलोमीटर कव्हर करण्यासाठी अजून जवळपास 2 तास तरी आम्हाला लागतील. घेण्यापूर्वी एकदा आमच्या बाईकची कंडिशन बघा. ही सागरची बाईक, काय अवस्था झाली आहे हे बघा. थोडीशी घे, मागे घे, बस. घे अजून मागं एकदा. थांब. हां, चल. हा, चहा प्यायल्यानंतर एनर्जी पुन्हा आमची रिफिल झालेली आहे. तर आता पुन्हा इन कश्मीर की वादियों से हम लोग आगे बढ़ते हुए तर मंडळी, बनिहालमध्ये आपण आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी चहा प्यायला आपण थांबलो होतो तिथून इथपर्यंत आम्ही एवढं मस्त आलोय ना. हमारे सागर पाजी आणि मी घुमवत आलोय, घुमवत. अरे बघा ही दृश्य, सागर पाजी सामावून घ्या ही दृश्य तुमच्या डोळ्यांमध्ये. असं सागर पाजी म्हणतायत, तुमच्या डोळ्यांमध्ये ही दृश्य सामावली जात आहेत. होय म्हणलं. तर अशा रीतीने आम्ही पुलवामामध्ये आलेलो आहोत. म्हणजे पुलवामा इथून डावीकडे आहे, तुम्ही साईनबोर्डवरती बघू शकता. तर मंडळी, श्रीनगरपासून एक जवळपास 30 किलोमीटर अंतर मागे आणि पुलवामाच्या थोडंसं पुढे आम्ही या ठिकाणी फोटोज आणि व्हिडिओज घेण्यासाठी थांबलो होतो. काय सुंदर दृश्य आहेत. अरे 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 अरे, तुम्ही स्वतःच बघा. ॲक्च्युली जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात आणि ते का म्हणत असतील याची चाहूल आम्हाला आत्ता लागायला सुरुवात झालेली आहे. एवढी सुंदर दृश्य आहेत, म्हणजे एवढ्या वेळेला आम्ही गोप्रो स्टार्ट करतोय, पुन्हा बंद करतोय. बापरे, खूप सुंदर दृश्य आहेत, खूप सुंदर दृश्य आहेत. मनच भरत नाही.
बोलिए सर। नहीं, बुकिंग किया है, भी है। थैंक यू। राजबाग कहाँ पे आता है जी? राजबाग 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 इधर सीधा है। सीधा है ना? चलिए, नाइस टू मीट यू। पुकारनाथ में रहता हूँ, पुकारनाथ। ओके, आपका नाम? जाकिर। देखो चलो। जवळपास 7 वाजता आम्ही दोघेही आमच्या होमस्टेवर पोहोचलो. त्यानंतर आम्ही दोघेही फ्रेश झालो आणि आता जवळपास 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता दिवस अजून सुद्धा मावळलेला नाही आहे. म्हणजे जवळपास 8 होत आहेत तरी सुद्धा दिवस अजून आहे. भाई, खूप सुंदर दृश्य आज कॅप्चर करत आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि उद्या इथून आमचा कारगिलचा प्रवास सुरू होणार आहे. आजचा हा सुंदर ब्लॉग इथेच थांबवूयात. उद्या भेटूयात आपल्या नव्या ब्लॉग.